झी 24 तास, एक पाऊल पुढे। लाभार्थ्यांकडून सक्तीनं कर्ज वसुली करा, नाहीतर वेतन थकवण्यात येईल असे आदेश उस्मानाबादमध्ये अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाने दिलेत। महामंडळाचं हे धोरण चुकीचं असल्याचं कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे, तर हे अधिकारी आणि कर्मचारीच कर्ज वसुली करत नसल्याचा दावा महामंडळाचे अध्यक्ष रमेश कदम यांनी केलाय। तसंच वसूल केलेली रक्कमही एका कर्मचाऱ्यानं महामंडळाच्या खात्यात न भरता स्वतःकडेच ठेवल्याचंही त्यांनी म्हटलंय। त्यामुळे बरोबर कोण आणि चूक कोण आणि सरकार या संदर्भात दखल घेणार का असा प्रश्न निर्माण होतोय। मराठवाड्यातल्या दुष्काळग्रस्त 8ही जिल्ह्यात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाची कार्यालय आहेत। जवळपास 6000 लाभार्थ्यांनी या महामंडळाकडून कर्ज घेतली, मात्र दुष्काळात शेतकऱ्यांना सारं काही गमावल्यामुळे त्यांना कर्जफेड करणंच शक्य होत नाहीये। मात्र तरी देखील सक्तीनं कर्ज वसुली करा, नाहीतर कर्मचाऱ्यांचं वेतन थांबवण्यात येईल असे आदेश महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकाकडून देण्यात आलाय। या आदेशाची प्रत झी 24 तासच्या हाती लागली आहे, त्यामुळे दुष्काळग्रस्तांबाबतचा सरकारचा दुटप्पीपणा उघड झालाय। महामंडळाची वसुली हे अत्यल्प आहे आणि त्यांची वसुली होत नसल्यामुळे आमच्या कर्मचाऱ्याची 3 महिन्याची पगार म्हणजे चालू 2 महिने आणि हे 3 महिन्याची पगार रोखलेली आहे। दुष्काळामुळे अनेकांनी स्थलांतर केलंय, त्यामुळे अशा लाभार्थ्यांकडून कर्ज वसुली करणं चुकीचं असल्याचं मानवी हक्क अभियानानं म्हटलंय। वसुली करा असा तगादा चालू आहे। आता दुष्काळ असताना हा वसुली थांबली पाहिजे आणि थांबूनच नाही पाहिजे तर या ठिकाणचे जे कर्मचारी आहेत त्यांचं वेतन बंद करा असा आदेश शासनाने काढलेला आहे। तो आदेश माघारी घेणं आणि शासनाचं असणारं कर्ज हे या ठिकाणी वसुली थांबवणं अशा पद्धतीची मागणी आमची आहे। या सगळ्यामध्ये महामंडळाच्या अध्यक्षांनी खळबळजनक आरोप केलाय। अण्णाभाऊ साठे विकास महामंडळातल्या कर्मचाऱ्यांनीच बेकायदेशीरपणे कर्ज लाटल्याचा त्यांचा आरोप आहे। या कर्मचाऱ्यांनी गेल्या वर्षभरात फक्त 74,000 रुपये वसुली केलेली आहे। त्यातल्या 7 महिन्यामध्ये ह्यांची वसुली फक्त 0 पैसे आहे। ते पोस्ट डेटेड चेक सुद्धा या जिल्ह्यातल्या कर्मचारी अधिकाऱ्यांनी बँकेत जमा केले नाहीत। कर्मचारी महामंडळावर आणि महामंडळ कर्मचाऱ्यांवर आरोप करतंय, त्यामुळे सरकार या संदर्भात दखल घेणार का आणि कोण चूक कोण बरोबर हे पाहणार का, हाच खरा प्रश्न आहे। झी 24 ताससाठी उस्मानाबादहून महेश पोद्दारसह दीपक भातुसे, मुंबई। झी 24 तास, एक पाऊल पुढे।